Hello student, today we are going to study the fractions of the digits. Okay, we have seen yesterday fractions of the non-digital means दशांश अपूर्णांकाचे आज आपण पाहणार आहोत. मग आपण पाहिलं 1.1 म्हणजे किती 11/10, 1.25 125/100 म्हणजे डेसिमल पॉईंटच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे डिनॉमिनेटरला एकावर 0. बरोबर की नाही? झालेलं आहे आपलं. मागे आपले तुम्ही बघा लिंक, त्याच्यावर भरपूर आहे 10वी 11वी 12वी 9वी. ओके, टुडे वी आर गोइंग टू 12. आता बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. मग काय होईल आता? 12.25 म्हणजे किती छेद किती? डेसिमल एकावर किती शून्य येतील? 2. म्हणजे 1225 छेद किती? 1225 छेद 100. बरोबर. मग 1225 आणि 100चे आपल्याला काय पाडावे लागतील? फ्रॅक्शन्स. वी हॅव टू फॅक्टराइज 12 to 5 and 100. हाऊ वी कॅन? आता याच्यावर 5 एकम स्थानाचा अंक किती आहे? 5 आहे. 2 आने नाही, 3 आने नाही, 4 आने भाग जाणार नाही, 5 आने जातोय. 5 2s are 10, खाली 2 राहिले. 5 4s are 20 and 5 5s are 25. 5 दुने 10, 2 5 चौक 20, 2 5 5 25. परत आता एकम स्थानी 5 आहे म्हणून 5 आनेच भाग जाईल. 5 चौक किती? 20. 4 राहिले का नाही? 5 4s are 20, 4 remains. Then 4 9s are 5 9 45. आणि आता गेला 2 आने 3 आने 5 आने 7 आने पण नाही जाणार, 8 आने नाही, 9 आने 7 आने जाईल. 7 1s are 7, 7 7s are 49. 7 7 49. बरोबर की नाही? आणि 7 1 7. मग किती झाले आपल्याला इथे? 1225 चे 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड किती? 7 मल्टिप्लाइड बाय 7. बरोबर की नाही? आता 100 चे सोपे राहिले. 2 आने भाग जातो. 2 पंचे 10, 2 शून्य 0, परत 2 आने, 2 दुने 4. बरोबर की नाही? 2 पंचे 10, 2 आने जाणार नाही, 3 आने नाही, 4 आने, 5 5 5 5 जार 5 5 25 आणि 5 1 5. किती झाले 100 चे? 2 गुणिले 2 गुणिले किती? मल्टिप्लाइड 5 बाय मल्टिप्लाइड बाय 5. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग आता किती झाले? आपण याच्या खालीच घेऊया. बरोबर. इज इक्वल टू 5 स्क्वेअर 7 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर 5 स्क्वेअर इज इक्वल टू, इथे 2 असतात म्हणून 2 2 म्हणजे 5 गुणिले किती? 7. आणि इथे 2 2 गुणिले किती? 5. बरोबर नाही? 5 मल्टिप्लाय 7, 2 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 5 7 are 35 आणि 2 5 are 10. डेसिमल पॉइंट घेतला तर किती होईल? एकावर 1 शून्य आहे ना, म्हणजे किती उत्तर आलं? 3.5. दिस इज द आन्सर. ओके, नाउ SW we have to solve SW example 6.25. what will be here? 625 छेद किती?
100 येणार की नाही? याचे फॅक्टर तुम्ही पाडा. HW आहे, बरोबर की नाही? 25चा वर्ग निघतो आणि 10चा वर्ग, बरोबर की नाही? मग 25/10, बरोबर. 5 5 25 5 125 5 625. तसंच 2×5 परत 2×10, 5×2 10, 5×1 5, म्हणजे 10चा वर्ग. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल? 25/10. शेवटचं उत्तर मी सांगतो, 25/10 म्हणजे तिथं 2.5 होईल. हे उत्तर तुम्ही करायचंय, बरोबर नाही? हे किती गुणिले किती याचे असे फॅक्टर पाडायचे. आणि HW 2 मार्कासाठी, समजलं? ओके ओके. गुड इव्हनिंग, हॅव ए गुड स्टडी करा, अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा, बरोबर. हे डिजिटल सर्वांना महत्वाचे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ द ट्रायंगल, नाही का, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ उद्या आपण बघूया. चला, ओके, बाय.